श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, गुढीपाडव्याला आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत, म्हणजेच विशेष तोडगे करायचे आहे. आता संरक्षण तोडगा हा चैत्र पाडव्याच्या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखांनी आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि ती पोटली पाटावर ठेवून त्याची यथावत पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास अडकवायचे आहे. या तोडग्यामुळे घरातील सर्व आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते. तसेच धनप्राप्ती आणि व्यापार यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर हा विशेष तोडगा वर्षाच्या 3.5 मुहूर्तावर कुठल्याही शुभ दिवशी पोटलीची दीप, सुगंधी, उदबत्ती, पंचोपचार पूजा करावी. समोर एक शिवमहिम्नाचा पाठ करून एक सफेद फूल पोटलीस व एक फूल पिंडीस व्हावे. नंतर पोटली किंवा पिशवी तिजोरीत, कपाटात, धनभांडारात किंवा दुकानाच्या गल्ल्यात ठेवावी. त्यामुळे अकस्मात धनप्राप्ती व व्यापारात प्रगती होते. तसेच धनधान्य समृद्धीदायक हा देखील तुम्ही तोडगा करू शकता. त्या पोटलीची पंचोपचार पूजा करायची आहे व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवतेचा जप, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप हा 11 माळी करून तिला गुग्गुळाचा धूप देऊन स्वयंपाकघरात किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधायची आहे. आता ही पोटली कोणती तर आपण सुरुवातीलाच बघितलेली आहे की वडाच्या झाडाची मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू ह्या काय करायचं आहे तर कुटुंब प्रमुखांनी आपल्या उजव्या हातात घेऊन त्यामध्ये उजव्या हातात घेतल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि त्याची पूजा यथावत करून त्या सर्व वस्तू लाल पिशवीत आपल्याला ठेवायच्या आहे. आणि ह्या लाल पिशवीत ठेवलेल्या वस्तू त्या काय करायचं आहे आपल्याला तर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास टांगायचं आहे. त्यामुळे काय होतं तर आजार, बाधा किंवा जे काही घरावरील संकट असतात ते तसेच कर्जबाजारीपणा असेल, आर्थिक अडचण असेल त्या सर्व दूर होतात. अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ह्या पोटल्या तयार करून त्या पोटल्या आपण आपल्या घरात ठेवाव्यात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.